हे बघा, अशा प्रकारे कॉन्क्रिटिंग हे स्टार्ट होत आहे. बकेट ही वर उचलली जाईल. आता पहिले बकेट उचलल्यानंतर ती फुटिंगपर्यंत घेऊन जात आहेत. आपण फुटिंगच्या जवळूनसुद्धा बघूया ही कशी मूव्ह होते. वरचा जो बूम आहे त्याच्या थ्रू मूव्ह होते. बूमची टोटल कॅपॅसिटी लेंथ आहे 32.5 मीटर. एक कधी वायवामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, कॉन्क्रिटिंग एका छोट्याशा लोकेशन किंवा कंजेस्टेड पॉईंटपर्यंत कसं घेऊन जाता येतं. तिथे पाईपलाईन द्यावी लागते की बकेटने किंवा टॉवर क्रेनने केलं जातं, तर ते आपण टॉवर क्रेनने करतो. आपण अशाच प्रकारे आता पुढे जाऊ आणि ॲक्च्युअलमध्ये ती बकेट कशी एम्प्टी होते ते वरून झूम करून बघूया आपण. तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा. इकडचं बघा ॲक्सेस कसा आहे. इथून डायरेक्ट खाली प्रॉपर अजून सेफ्टी नाही आहे इथे. ती आपली बकेट दिसते. आपण पहिले साईटवर पोहोचूया. लोकेशनवर खालीसुद्धा बघत चालत राहावं लागतं, कारण मोबाईलचं आणि लक्ष जर वर असेल आणि चुकून जर असा इकडे पाय गेला तर समजून घ्या मग काय होईल. माझे पुढचे व्हिडिओज बनणं बंद होऊन जाईल. तुम्हाला दिसणार नाही पुढचे व्हिडिओज. समजून घ्या मग तुम्ही माझं काय होईल. ठीक आहे. आता इथे आपण कॉन्क्रिटिंग करत आहोत. इथे दिसतंय हे फिलिंग करणारे हे कॉन्क्रिटिंगचे मिस्त्री आहेत आणि इकडे पिवळा शर्टवाले शटरिंग फोरमॅन आहेत. शटरिंग फोरमॅनची गरज अशी असते की आपल्याला हे सपोर्टिंग जी लावलेली आहे प्रॉपर ती सुटली एखादी निघाली तर आपल्याला त्याच्यावर प्रॉपर तिथेच रेमेडीज घेता यावे यासाठी. आणि ते इकडे जे आहे ते सुपरवायझर आहेत. हे जे मेसन आहेत, मिस्त्री आहेत, ते बकेटसाठी आपल्याला गाईड करतात. वर जो टॉवर क्रेन ऑपरेट आहे त्याला गाईड करतात प्रॉपर. खाली घे, वर घे, लेफ्टला घे, राईटला घे, डाऊन घे, अप घे. ही असते बकेट. मोस्टली याच्या पहिले मी जेवढ्या बकेट बघितल्या त्या 0.5 M3च्या असतात. याच साईटवर मी बघितली 0.75 M3ची बकेट. म्हणजे 2 बकेट भरल्या तर 1.5 M3 कॉन्क्रिटिंग हे होऊन जातं. आता ती जी गाडी आहे तिकडची ट्रान्झिट मिक्सचर जो आहे हा तो 6 M3चा मागवला आहे मी. आता आपण बघूया. स्लोली हे काम आपल्याला करावं लागतं. स्लोली पहिले पोझिशनमध्ये घ्यायला होता. ही बकेट हिचं वजन जास्त असल्या कारणास्तव ही ते स्टील दिसत आहेत आपल्याला कॉलमचे, त्याला धक्का लागू नये, कारण ते मग मिसप्लेस होतात आणि कॉलम टू कॉलम डिस्टन्स हे वाढतं आपल्याला, आणि जेणेकरून आपलं स्पॅन वाढू नये यासाठी. बघा ते कशा पद्धतीने ते हळूहळू बघा ते इन्स्ट्रक्शन देतात वरच्याला, डाऊन 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 असं बोलत आहेत. किती कठीण असतं हे त्या बकेटला त्या पॉईंटपर्यंत पोहोचवणं. एकटेच आहेत फक्त बघा ते सांगतायत. आता सुपरवायझर त्यांना ते ओझं झाल्या कारणास्तव सुपरवायझर त्यांच्या समोर गेले जातात. टेम्परेचर खूप जास्त असल्या कारणास्तव माल लवकरात लवकर सेट होतो. हे होऊ नये यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये ॲडमिक्सर्स असतात. TP425 वगैरे हे काही % टाकावे लागतात. आता हे बकेट उघडतील आणि ऑटोमॅटिक माल लगेच खाली उतरेल. ॲडमिक्सर्स टाकून आणलेलं आहे. हे बघा कॉन्क्रिटिंग. डाऊन 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 बोलत आहेत ते कंटिन्यू. झूम करून दाखवलं थोडंसं मी. अशा प्रकारे ही बकेट जवळपास आता एम्प्टी होण्यातच जमा आहे. पूर्ण त्यांनी त्याचं जे डोर आहे बकेटचं ते ओपन केलं आहे. मागच्या फेरीला माल हा थोडासा टाईट झालेला होता, म्हणजे कडक झालेला होता सेटिंग, कारण टेम्परेचरनुसार सेटिंग टाईम हा फार कमी होऊन जातो. रेट ऑफ रिॲक्शन ही वाढते.
मला कमेंटमध्ये सांगा कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम किती असला पाहिजे, इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम. अँड टेम्परेचर अँड सेटिंग टाईम आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. इनवर्सली